मित्रांनो, काल बिग बॉस मराठीच्या घरातनं रुचिता जामदार या सदस्याची एक्झिट झाली. रुचिताचं घराबाहेर जाणं हे अनएक्सेप्टेड होतं असं बऱ्याच लोकांनी म्हटलं आहे आणि यावरती स्वतः रुचिताने सोशल मीडियावर जी काही पोस्ट लिहिली होती त्यामध्ये स्वतः तिने सांगितलं की मला देखील आश्चर्य वाटलं की मी कशी काय घराबाहेर जाऊ शकते, परंतु जो काही लोकांचा प्रेक्षकांचा कौल आहे तो मी मान्य करते असं म्हणून रुचिताने सांगितलं. ज्या काही रुचिताने चुका केल्या त्यावरती तिने स्पष्टपणे माफी देखील मागितली आणि प्रेक्षकांचे आभार देखील मागितले की तुम्ही जो काही मला एवढा सपोर्ट दिला. मित्रांनो, बिग बॉसच्या घरामध्ये सध्या ना वोटिंगला महत्व आहे ना बिग बॉसच्या घरातील कंटेंटला महत्व आहे. बिग बॉसला वाटलं या सदस्याला काढायचं तर त्या सदस्याचा पत्ता कट होतो. बिग बॉसला वाटतं याला आपण ठेवूया तर त्या सदस्याला ठेवलं जातं. असाच काहीसा प्रकार आपल्याला सध्या तरी बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला मिळतो. पण एक मात्र असं स्पष्ट दिसते की जे कोणी सदस्य सध्या बॉटमला आहे भाऊच्या धक्क्यावरती त्या सदस्याचा पत्ता कट होताना दिसतोय. म्हणजे मी नोटीस केलं ते म्हणजे आपला सचिन भाऊ पासून. सचिन भाऊ याला मागच्या वेळी जेव्हा आयुष आणि कोण गेलेलं आपला सोनावणे त्यावेळी सचिन भाऊ देखील बॉटमला होता. ही 3 कंटेस्टंट होते. सचिन भाऊ सेफ झाले परंतु दुसऱ्या आठवड्यात ते घराबाहेर गेले. तर जेव्हा घराबाहेर गेले होते ना सचिन भाऊ त्यावेळी रोशन भजनकर याला बॉटमला ठेवलं होतं. त्यानंतर रोशन भजनकर हा पुढच्या आठवड्यात घराबाहेर गेला. रोशन भजनकर जेव्हा घराबाहेर जात होता त्यावेळी रितेश भाऊने रुचिता जामदारला सांगितलं होतं की जर तुम्ही या आठवड्यात नॉमिनेट असता तर रोशनच्या जागेवरती तुमचा पत्ता कट झाला असता आणि ही गोष्ट कुठेतरी खरी ठरताना दिसते आणि रुचिता जामदार पुढच्या आठवड्यात घराबाहेर गेली. आता बॉटमला कोण होतं आणि कोण घराबाहेर जाईल याच्या अगोदर मी कालचा जो काही टास्क होता ना वाईल्ड कार्ड फ्लॉप आणि हिटचा त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सदस्यांना असं वाटलं की ही जी रेवा कौरासे आहे तिचा बिग बॉसच्या घरामध्ये काहीच गेम नाही. तर या फ्लॉप आणि हिट टास्क अंतर्गत सगळ्यात जास्त मतं मिळवून रेवा कौरासे ही जी काही वाईल्ड कार्ड सदस्य आहेत ती फ्लॉप ठरले आणि रितेश भाऊने सांगितल्याप्रमाणे जो कोणी फ्लॉप ठरेल त्या सदस्याला डिसएडव्हान्टेज मिळेल. तर डिसएडव्हान्टेज काय होतं तर रेवा कौरसे ही थेट पुढच्या आठवड्यात नॉमिनेट झाली आणि रेवा नॉमिनेट झाल्यानंतर तिचा रडारडीचा गेम पाहायला मिळाला. मित्रांनो, एकंदरीत पूर्ण गेला आठवडा पाहता मला असं वाटत नाही की रेवा कौरासे हिचा बिग बॉसच्या घरामध्ये काही गेम असेल, तिचे काही प्लॅनिंग असतील, तिच्याकडे काही मुद्दे असतील, मला वाटत नाही. आणि ज्या पद्धतीने आपला छोटू सांगत होता ना रेवाचं एका शब्दात त्यांनी वर्णन केलं होतं की ही फक्त नटाफटा करते आणि बिग बॉसच्या घरामध्ये फिरते आणि मला देखील तसंच वाटतं की तेवढंच ते बिग बॉसच्या घरामध्ये सध्या तरी करते. अजून देखील ते बिग बॉसचं घर निहाळते. मी या बिग बॉसच्या घरामध्ये आली का याच स्वप्नामध्ये सध्या तरी ती पाहायला मिळते. तिचा बिग बॉसच्या घरामध्ये अजिबात गेम नसणार आहे. आता काटा टीम रेवा कौरासेला त्यांच्या बाजूने घेताना दिसते तर त्यांच्या टीममध्ये खेळी तर खेळी. जर तिचा काहीच गेम नसेल ना तर ती आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर थेट जाऊ शकते असं एकंदरीत पाहायला मिळतंय. आता बघाचा मुद्दा मी कॅरी फॉरवर्ड करतो की बघा या आठवड्यामध्ये म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये रुचिता हिच्या बरोबर बॉटमला होता तो म्हणजे सागर कारंडे. जर पूर्वीची हिस्ट्री पाहिली तर बॉटमला असलेले सदस्य घराबाहेर जातात. जर मित्रांनो असंच जर कॅरी फॉरवर्ड पुढे होत राहिलं तर सागर कारंडे हा जर नॉमिनेशनमध्ये आला ना तर सागर कारंडे याचा पत्ता कट होऊ शकतो असं मला वाटतं. पण आता बघू, रेवा कौरसे ही सुद्धा नॉमिनेट आहे. त्यासोबत अजून कोणकोणते सदस्य नॉमिनेशनमध्ये या आठवड्यात येतात हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. मित्रांनो, रेवाने थोडंसं खेळायला पाहिजे. रेवाचं मला तरी वाटत नाही की बिग बॉसच्या घरामध्ये काही गेम आहे किंवा असेल. आता बघू काय होतं या आठवड्यात पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. पण मित्रांनो, ज्या पद्धतीने बॉटमला जो सदस्य असतो तोच घराबाहेर जातो हे जवळपास निश्चित झालेलं आहे. असंच जर राहिलं आणि त्यामध्ये जर सागर कारंडे नॉमिनेट झाला तर सागर कारंडे या आठवड्यात घराबाहेर जाऊ शकतो. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? सागर जावा, रेवा जावं की अजून दुसरा कुठला सदस्य घराबाहेर जावं याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.